नमस्कार. दुहेरी माझं मितवा ह्या सिरियलच्या भागामध्ये आपण पाहिलं इथे खूप जास्त टेन्शन घेतलेलं असतं ईश्वरीने नम्रताचं. कारण तिची सख्खी बहीण, त्याच्यामुळे तिला असं वाटतं बहिणीसोबत एकांतात बोलायला हवं. पण सगळ्यांसमोर इथे नम्रताने जो तमाशा केला, इतकी जोरजोरात चिडली, इतके घाणेरडे आरोपही लावले, हे सगळं ऐकल्यानंतर कुठेतरी ईश्वरीचं मन दुखावलं गेलं. आणि तिचं मन दुखवल्यानंतर ती एकांतात बसलेली असताना अर्णव तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिला विचारू लागतो की कसलं टेन्शन घेतेस तू. तर ती तिच्या मनातली व्यथा सांगू लागते. तर अर्णव म्हणतो, तू जास्त टेन्शन घेऊ नको, आत्ता मी तिच्याकडे जाऊन आलो आहे. आता त्या दोघा नवरा बायकोंमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. वर जरी अर्णवला सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी त्याचा खोलावा अजून त्याला कळलेला नाही. पण ईश्वरीला मात्र त्या गोष्टीची अजूनही सिरियसनेस आहे. कारण ती सगळ्यांशी बोलली पण ईश्वरीशी ती बोललीच नाही. ईश्वरीवरती ती राग भरलेली आहे. हे सगळं तिला जाणवते, तिला कळले. पण आता इथे अर्णव तिला सांगतोय की काही टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित आहे आणि तू फक्त आता तुझा विचार कर. जास्त टेन्शन घेऊन जास्तच तू स्वतःला त्रास करून घेशील, त्याने काहीही साध्य होणार नाही. आपल्याला सगळ्यांचं मन जिंकायचं आहे, तर आपल्या सगळ्यांशी गोड वागावं लागेल. सगळ्यांच्या मनातली व्यथा तिने जशी सांगितली तशी आपल्याला समजून घ्यायला हवी, हो की नाही. तिचंही नवीन लग्न झाले, तिच्याकडं आपण लक्ष दिलं नाही, तिच्यावर थोडासा अन्याय कळत नकळतपणे आपल्याकडूनही घडला आहे. पण इथे ईश्वरी म्हणत असते की तिने माझ्याशी मनमोकळेपणाने ह्या घरात आल्यावर बोलायला हवं, तेव्हापासून ती बोलत नाही आहे. पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल तिचं मन जिंकण्याचं, तिच्या मनात काय चालले ते जाणून घेण्याचं. तितक्यातच अर्णवच्या काही फाईलमधला एक पेपर पडलेला असतो. ईश्वरी तो त्याला उचलून देते आणि मग तो पूर्ण पेपर व्यवस्थित निरखून वाचू लागतो. त्यात काही पॉईंट्स असतात, ते डिटेलमध्ये तो वाचू लागतो. तर इथे ईश्वरीला दिसते की अर्णव सिरियस झालेला आहे. तर त्या पेपरला पाहून ईश्वरी मग त्याला विचारू लागते, एवढं सिरियसली त्या पेपरमध्ये काय वाचताय, काही टेन्शनवाली बात आहे का. तर आता अर्णव तिला समजावून सांगू लागलेला आहे, अरे हा जो पेपर आहे ना, त्या पेपरला मी डिटेलमध्ये वाचलं. तर अंजलीताईचे जे नावाचे 60% शेअर्स होते ना, ते विकलेले नाही आहे. मग ईश्वरी म्हणते, म्हणजे काय, नक्की काय झालं आहे. तर तो सांगू लागतो, अगं ते शेअर्स त्याने त्या देशमुखबाईकडे गहाण ठेवलेले, म्हणजे आपण तिला पैसे दिले तर ती गहाण ठेवलेली तिचे ते शेअर्स आहे, ते आपल्याला पुन्हा देईल आणि आपली कंपनी आपण मिळवू शकतो. इथे ईश्वरीला फार आनंद झाला. आता दुसरा सीन इथे ना मामा आणि मामीच्या खोलीमधला. तर मामा इथे मामीशी बोलू लागतात की बाई तुला बरं वाटतंय ना. ती म्हणते हो. ती वर दोन नजरे करून पण पाहत नाही बरं. तर मामा तिला वेगवेगळे प्रश्न विचारत राहते, ती फक्त हो 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 एवढंच उत्तर देत असते. आता कळत नकळतपणे मामाने ती विचारलं आहे, तूच नम्रताचे कान भरवून तिला फितवलंस ना. तर ती म्हणते हो. आणि बस मामाचा जो काही संशय होता तो खरा ठरला. वल्लवी मात्र डोकं फोडू सांगते की मी हे असलं काही केलेलं नाही, माझ्यावर आरोप लावायचे नाही. तर मामा म्हणतात, त्या दोघी बहिणींमध्ये मी आजपर्यंत कधी भांडणं पाहिली नाही ह्या टोकाची. तर ती म्हणते, अरे इतके दिवस ते बहीण होतात, आजकाल त्या जावा झाल्या आहे, तर जावांचा इसाळ थोडाफार राहणारच ना, त्या भांडणारच ना, माझ्यावर आरोप लावायचं नाही असल्या गोष्टींचा, असं म्हणून कांगाव करून ती निघून जाते. पण मामाला पूर्ण संशय आहे की तिनेच हे सगळं काम केले, तिच्यावर नजर ठेवायला हवी. बघा, रात्री झोपायची वेळ झाली आहे, पण अजूनही अर्णवचे बाबा देवांच्या खोलीत बसून एकांतात एकटक देवाशी गप्पा मारत बसलेले असतात. तर तिथे मामा जातात आणि त्यांना म्हणू लागतात की काय करताय विचार दाजी तुम्ही. तर ते सांगतात, काही नाही, मुलांना मदत कशी करू, मुलांशी संवाद कशी साधू, त्यांच्याजवळ जाण्यासाठी मी काय करू हेच मला कळत नाही, देवाला विचारतोय, मला काही मार्ग दाखव, काही सांग. तर इथे मामा सांगू लागतात की त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. तो तर रोजच करतो आहे, पण मला टाळून अर्णव निघून जातो. तर आता त्याच्या आवडीचं क्षेत्र म्हणजे त्याचं ऑफिस, जर तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन काम करू लागलात, त्याच्याशी मैत्री करण्याचा तिथे प्रयत्न केलात, तर होऊ शकतं ना तुमच्या दोघांमध्ये जवळीकता. पण इथे ना पण आला आहे, असं कसं होईल आणि तो ऑफिसमध्ये कसं काय येऊ देईल. तर इथे खूप दिवस झाले मी काही असले कामही केलेले नाही, असंही रमाकांत म्हणू लागतो. तर इथे मामा सांगू लागतात की हे बघा, तुम्ही एक काळचे मोठे बिझनेसमॅन, तुम्हाला आत्ता जी परिस्थिती चालली, जो प्रॉब्लेम त्याच्या ऑफिसमध्ये झाला आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही त्याला मदत करू शकता असं मला वाटतं. तर तुम्ही त्याला मदत करण्याचा प्रयत्न करा, ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न करा, तरच शक्य आहे तुम्ही अर्णवच्या आणखी जवळ जाऊ शकतात.
तर इथे रमाकांत म्हणू लागतो की मी देवाला विचारतच होतो मी काय मार्ग काढू. देवाने जर हाच मार्ग दिला असेल माझ्यासाठी तर मी तो नक्की निवडेल आणि माझ्या दोन्ही मुलांना मदत करून त्यांच्याजवळ जाण्याची संधी जी मला मिळत आहे तिचं मी सोनं करेल. देवाचे मी आभार मानतो. जर मी असं करू शकलो, त्यांच्याजवळ जाऊ शकलो तर मला ते माफही करतील, मला स्वीकारतीलही. तर इथे मामा म्हणू लागतात हो, आता आपण उद्या ह्या विषयावरती बोलू आणि नक्कीच आपल्याला काहीतरी मार्गही मिळेल. दोघंही आता ठरवतात की ऑफिसला जायचं म्हणजे जायचं. अर्णवशी जवळीकता साधण्याचा हाच एक मार्ग आहे, त्याच्यामुळे हा आपण सोडायचं नाही असं मामा सांगू लागतात. पण आता जे काही त्यांनी मनात साधलेलं आहे, चितलेलं आहे ते सत्य होईल की नाही हाही त्यांना पडलेला प्रश्न. चला, दुसऱ्या दिवशी आता आपला अर्णव त्याची ऑफिसची कामं करत हॉलमध्ये बसलेला असतो. तर आपली ईश्वरी नेहमीप्रमाणे किचनमध्ये तिचे कामं सुरू करते आणि ती नाचत गात असते, गुणगुणत असते. तिचं ते गुणगुणणं, तिचं ते नाचणं पाहून अर्णव तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि ईश्वरी मात्र तिच्या धुंदीमध्ये काय काय करायचं, डान्स करता करता, गाणी ऐकता ऐकता, गाणी गुणगुण करता करता तिथे ती तिचं खेळकर स्वरूपामध्ये स्वयंपाक करत असते. तिच्याकडनं डब्बा तिच्या अंगावरती पडून सांडला असता. नशीब त्याच वेळेला अर्णव पाठीमागणं येतो आणि तो डब्बा पकडतो. आता बाई ही आपली ईश्वरी ती काय भांडल्याशिवाय राहत नाही. तर ती अर्णवला म्हणते तुम्हाला कोणी हो मध्ये मध्ये करायला लावले, तुम्ही मध्ये आलात, माझं हे काम रखडलं ना. तर तो तिला म्हणतो बघा चोराच्या उलट्या बोंबा, जर हे पूर्ण जिलेबीचं खंबी तुझ्या अंगावर सांडलं असतं ते चाललं असतं. मी आलो नशीब म्हणून हा डब्बा वाचलाय, नाही तर सगळं तुझ्या अंगावर सांडलेलं असतं. ईश्वरी म्हणते नाही नाही तुमच्यामुळेच पडलं, तुम्ही जर नसतात ना ते सगळं व्यवस्थित झालं असतं. तिलाही माहिती आहे ती चुकीचं करते आणि तिच्या हाताची जी पिठाची शिक्के असतात ना ते अर्णवच्या शर्टवरती उमटतात. अर्णव तिला विचारतो हे काय केलंस. तर ती म्हणते नाही नाही यात माझा काही दोष नाही हां, तुम्ही पाठीमागनं आलातच का. मी माझ्या कामात असताना माझा काही पाठीमागे डोळे आहेत का की मागे पण अर्णव सर आले आता मी पाठीमागे काही गडबड गोंधळ करायचं नाही, ही तुमची गलती बरं का. असं म्हणत दोघंजणं एकमेकांच्या चुका एकमेकांना सांगू लागतात. त्यांचं छानसं क्यूटसं नवरा बायकोवालं भांडण तिथे चालू असतं. अरे नवरा बायकोंमध्ये कोणी कबूलच करत नाही की माझी चूक आहे की तुझी चूक आहे. कोणी स्वतःला म्हणतच नाही मी चुकली, फक्त एवढंच कांगाव करायचं, तू चुकला तू चुकली तू चुकला तू चुकली, बस हेच दोघंजणं नेहमीप्रमाणे इथे पण करताय. तर आता इथे ईश्वरी म्हणते हे किचन माझं आहे, तर मला किचनमध्ये डोळे बंद करूनसुद्धा माहिती आहे कुठे काय ठेवलं आहे कुठे काय आहे. त्याच्यामुळे मला इथे वावरताना मला कुणाचाही विचार करावा लागत नाही. मला माहिती आहे की इथेच हे मिळणार तिथेच ते मिळणार, अगदी डोळे बंद करूनसुद्धा मी ओळखू शकते. तर अर्णव म्हणतो हे घर माझे, तर मी कुठेही फिरू शकतो, कुठेही काही करू शकतो. तर ती म्हणते हो तुमचं घर आहे, तुम्ही काहीही करू शकतात, पण किचन माझं आहे बुवा, माझ्या किचनमध्ये अजिबात लुडबुड करायची नाही. आणि राहिला प्रश्न, मी डोळे बंद करूनसुद्धा सांगू शकतो कुठल्या खानात कुठल्या कपाटात कुठल्या ठिकाणी कुठली गोष्ट आहे. अर्णव म्हणतो अच्छा असं आहे का, दाखवच मला आता करून. मग ती डोळे बंद करण्यासाठी रुमाल आणते. अर्णव स्वतःच्या हाताने तो बांधून देतो. चिटिंग नको करायला बाबा ईश्वरीने. तिच्या डोळ्यावरती मग तो पट्टी घट्ट बांधतो आणि काय कुठे ठेवलं आहे ती डोळे बंद करून आता शोधत स्वयंपाक करू शकते हे त्याला सिद्ध करणार. आता ते जमते की नाही ते आपल्याला पुढेच कळणार. बघा आता ही डोळ्यांवरती पट्टी बांधते आणि कुठे कुठे काय आहे ते सगळं व्यवस्थित त्याला दाखवते, सांगू लागते. अगदी मसालासुद्धा ती डोळे बंद करून दळून दाखवते. कमाल आहे आपली ईश्वरी बुवा. चला, हे सगळं काही अर्णव पाहतोय ती बरोबर सगळं काम करते डोळे बंद करून. पण हे तिने सिद्ध केल्यानंतर आता ती त्याला म्हणू लागते तुमचं घर आहे ना हे, तुम्ही म्हणतात तसं, तर तुमच्या घरात कुठे काय आहे तुम्हाला माहितीच असणार. मग तुमचं लॅपटॉप मी आता डोळे बंद करते तुमचे आणि मग तुम्ही शोधून दाखवायचं. अर्णव म्हणतो हा काय मूर्खपणा, मी नाही करणार. तेव्हा ती म्हणते हो तुम्ही नाही करणार, मी माझे डोळे बंद करून सिद्ध केलं की माझ्या किचनमध्ये वावरू शकते, कुठेही जाऊ शकते, म्हणजे आता हे किचन माझं झालं. तर तुमचं घर आहे ना, तर तुम्ही मला दाखवा ना तुमच्या घरात तुम्हाला कुठे कुठे काय काय मिळते, काय काय सापडते. जसं की बघा आता मी पुन्हा एकदा डोळ्यावरती पट्टी बांधते आणि किचनच्या आपल्या फ्रीजमधनं बघा मी काय काय मला जे हवं आहे ते व्यवस्थित काढते. पण ते सगळं ती त्याला काढून दाखवते, मसाला पण दळून पुन्हा दाखवते. मग मी हे सगळं केलं की नाही म्हणजे मी सिद्ध केलं. आता वेळ आली आहे तुमची, तुम्ही सिद्ध करायचं. आता घर तुमचं आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे कुठे काय ठेवलं आहे कुठे काय नाही, आणि ते त्या प्रकारे तुम्ही करूनही दाखवायचं. अर्णव म्हणतो काय मूर्खपणा आहे, मी तर नाही करणार. ईश्वरी म्हणते नाही 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 तुम्हाला करावंच लागेल, मला कसं करायला लावलं, तर तुम्ही पण करून दाखवायचं बुवा.
आता इथे नवरा बायकोंची चांगली झोपलेली दिसणार आपल्याला बरं का. भांडणामध्ये ना नवरा बायकोंचं कोणी हातच पकडू शकत नाही. कसलंही कारण असू द्या, कुठेही वाद घालायचं असू द्या, यांचा मात्र कोणी हात पकडू शकणार नाही. वाद घालायचा मग ठरला रे ठरला की जिंकलीच बायको, हो की नाही. बरं चला, आता आपला अर्णव बायकोपुढे जिंकतोय की नाही हेही पाहायला आपल्याला आवडेलच. त्याचाही तोरा तो हरणार नाही, त्याला सगळं माहिती आहे. असंच तो दाखवतो आणि मिरवतोही देखील. बरं, आता ईश्वरीने दिलेलं चॅलेंज तो असं मिनिटात पूर्ण करून दाखवेल. त्याला काय लागतंय वेळ असं म्हणत तो आता स्वतःच्या डोळ्यांवरती पट्टी बांधून घेतो ईश्वरीकडनं. आणि ईश्वरी मी त्याला म्हणते, तुमचं लॅपटॉप हॉलमध्ये आहे ना, चला हॉलमध्ये तुम्हाला नेऊन सोडते मी. आता हॉलमध्ये सोडल्यानंतर ती म्हणते, दाखवा बरं शोधून तुमचं लॅपटॉप कुठे. मी तर काय काय करून दाखवलं, तुम्हाला फक्त लॅपटॉपच शोधायचे बुवा. चला, आपला अर्णव आता लॅपटॉप शोधायला हॉलमध्ये सुरुवात करतो. ईश्वरीने मात्र बायकोच्या प्रमाणे थोडीशी चिटिंग केली बरं का. आपल्याला ती सवयच आहे, समोरच्याला हरवायचं म्हणजे साम दाम दंडभेद सगळं वापरायचं बुवा. हरवायचं म्हणजे हरवायचंच नवऱ्याला. आणि ते लॅपटॉप उचलून घेतलेलं असतं. तरी इथे अर्णव घरातल्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये जात असतो आणि डोळे बंद असल्यामुळे कुठली अशी जागा सोडली नाही त्याने हात लावायची आणि शोधायची लॅपटॉप. अख्खं घर गोल 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 फिरून आलेला असतो. आणि असं कसं झालं, इथेच तर माझं लॅपटॉप होतं असं म्हणत तो शोधाशोध करतो. त्याच्या लक्षात आलं बायको पण आपली खट्याळ आहे ना. चला, इथे त्याने बायकोला घट्ट मिठी मारून त्याचं लॅपटॉप तिच्या हातात असताना ते पकडलं आणि म्हणतो, याला म्हणतात चिटिंग बरं का. तर दोघंही त्या चिटिंगवरती हसू लागतात. चला, पुढे आपल्याला पाहायला मिळणार की बाबांना ऑफिसला यायचे. अर्णवने नकार दिलेला असतो, पण ईश्वरीचा हट्ट, बाबांना तुम्ही ऑफिसला घेऊन जायचं म्हणजे जायचं. तिने बाबांचा पूर्णपणे मेक ओव्हर करून आणलेला आपल्याला पाहायला मिळणार. आपल्याला ऑफिस स्टाईलमध्ये दिसणारे बाबा आता इथे दिसणार. आणि अर्णवसोबत वाद घालताना देशमुखबाई सांगते की लावण्याने आजपर्यंत जे भोगले, जे सहन केले, तिच्या प्रत्येक अश्रूची किंमत मी तुझ्याकडनं वसूल करणार. आणि मी आता 60% त्याची मालकीने, त्याच्यामुळे जे काही सात्विक फॅशनचे निर्णय ते मीच घेणार. अर्णव आणि आता अर्णवचे बाबा दोघे मिळून ह्या देशमुखबाईला पाय रोवून देतील का, हे पाहायला खरंच खूप आवडणार आहे. जो पुढचा एपिसोड येणार आहे तो खूपच रंजक ठरणार आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन कराल, बेल आयकॉन बटन दाबाल आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आपण पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.